सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करीत आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रात नवे सरकार सत्तारूढ झाले आहे। माननीय पंतप्रधानांच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणाला भारतीय जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी मी सभागृहाला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता। गेल्या 4 वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पात माननीय जनतेच्या हितासाठी व सुखासाठी जे संकल्प आम्ही जनतेसमोर मांडले आणि त्यांच्या पूर्ततेसाठी विश्वास गेली 4.5 या धोरणाला भारतीय जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। या धोरणाला अनुसरून दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी या वर्षात सभागृहाला राज्याचा अतिरिक्त अंतरिम सभागृहाला सादर होता आहे। गेल्या 4 वर्षात अंमलबजावणीचा आढावा सन 2019-20 या वर्षाच्या अर्थसंकल्पात करावयाच्या विभागनीय संकल्प व आर्थिक तरतुदीकडे मी सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो। सन 2018च्या खरीप व रब्बी हंगामात राज्यामध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। टंचाईचे निकष लक्षात घेऊन राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे। तसेच ज्या महसूल मंडळामध्ये 750 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस किंवा सरासरीच्या 75% पेक्षा कमी पर्जन्यमान किंवा खरीप हंगामात 50 पैशापेक्षा कमी पैसे आली त्या एकूण 28,524 गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती घोषित करण्यात आली। राज्यामध्ये झालेले शेतीचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, चारा टंचाई या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनास मदतीचे ज्ञापन पाठविले होते। त्या अनुषंगाने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून राज्यास रुपये 4,563 कोटी एवढी भरीव निधी मदत म्हणून मंजूर केली। त्यापैकी रुपये 4,249 कोटी एवढा निधी प्रत्यक्षात प्राप्तही झाला आहे। राज्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला। या परिस्थितीचा नेटाने सामना करण्यासाठी राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यातील 17,985 गावातील शेतकऱ्यांना रुपये 4,461 कोटीचे अनुदान आजपर्यंत वाटप करून 66,88,422 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आलेले आहे। उर्वरित गावातील शेतकऱ्यांच्या मदतीकरता शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतले आहेत। जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा व टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे असे निर्णय अध्यक्ष महाराज दुष्काळीचा सामना करताना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे हे सरकार उभं झालं आहे। या व्यतिरिक्त जिथे दुष्काळी परिस्थिती आहे परंतु दुष्काळ जाहीर करणे तांत्रिक कारणामुळे शक्य झाले नाही अशा दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा दुष्काळी भागामध्ये देय असलेल्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला। उपविभागीय अधिकारी यांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्यात आले। दुष्काळी भागातील थकीत विद्युत देयकांमुळे बंद असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकाच्या 5% रक्कम टंचाई निधीतून भरून पुन्हा सुरू करण्यात आल्या। दुष्काळी भागातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील नळ पाणी पुरवठा योजनांची नोव्हेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीतील नियमित विद्युत देयके टंचाई निधीमधून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। टंचाई अंतर्गत उपाययोजनांची कामे करण्यासाठी विहित निविदा कालावधी कमी करण्यात आल्या। पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या भाडेदरात वाढ करण्यात आली। चारा छावण्यांना टंचाई अंतर्गत निधीमधून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला। टंचाई निवारणार्थ
अधिग्रहित केलेल्या विहिरींच्या मोबदल्याचे दर सुधारित करण्यात आले. टंचाई अंतर्गत उपाययोजना हाती घेताना गावे, वाड्या, नागरिक क्षेत्रातील कायमस्वरूपी अस्तित्वात असलेल्या सध्याच्या लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याची मागणी विचारात घ्यावी असाही निर्णय घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा टंचाई निवारणार्थ मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी दिनांक 15 जून 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दिनांक 10 जून 2019 रोजी राज्यामध्ये 5243 गावे, 11293 वाड्या वस्त्यांमध्ये 6597 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 9925 विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून 2438 तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व विशेष दुरुस्ती योजनास मंजुरी देण्यात आलेली आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी अतिरिक्त चारा उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेऊन 30,000 हेक्टर गाळपेर जमीन अल्प मुदतीच्या करारावर देऊन 29.4 लाख मेट्रिक टन चारा उत्पादन केले. त्यामुळे अनेक भागात चारा टंचाईची झळ कमी झाली. राज्यामध्ये दिनांक 10 जून 2019 रोजी पर्यंत 1635 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यामध्ये 11,04,979 पशुधन दाखल आहे. शेळी व मेंढी यासाठी चारा छावण्या उभारण्याचा निर्णय महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात येत आहे. चारा छावण्यातील पशुधनाच्या अनुदानात सुद्धा वाढ करण्यात आली असून ते मोठ्या पशूंसाठी प्रतिदिन ₹70 वरून ₹100 व छोट्या पशूंसाठी ₹35 वरून ₹50 करण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील 22 जिल्ह्यातील 139 तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सरपंच, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी टंचाई परिस्थितीत येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी संवाद सेतूच्या माध्यमातून संपर्क साधला होता. 27,449 लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी त्यात सहभाग घेतला. 884 सरपंचांनी संवाद सेतूद्वारे समस्या मांडल्या व व्हॉट्सअपच्या माध्यमातून दुष्काळाशी संबंधित तक्रारी नोंदवल्या. त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सन 2019च्या मान्सून कालावधीत अनुकूल वातावरणाचा उपयोग करून पर्जन्य वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता देण्यात आली आहे. ₹6,410 कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पात असून त्यानंतरही नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट माननीय प्रधानमंत्री यांनी ठरविले आहे. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मागील 4 वर्षात शेतकरी केंद्रित अनेक धोरणे शासनाने ठरवली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शासनाने सिंचन, मृद व जलसंधारण, कृषी व पदूम या क्षेत्रात तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकरता विशेष योजना राबविल्या आहेत. सिंचन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना आणि अन्य सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून मागील 4.5 वर्षात 3,87,000 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता आणि 1,905 दशलक्ष घनमीटर 67 TMC पाणीसाठा निर्माण झाला आहे. मागील 4.5 वर्षात 140 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून त्यामध्ये बावनथडी मोठा प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझा प्रकल्प, मध्यम प्रकल्प, ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करण्यात आला. सदर प्रकल्पाची उर्वरित किंमत ₹22,398 कोटी असून त्यापैकी ₹3,138 कोटी केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. उर्वरित रक्कम राज्य हिस्सेची. या योजनेमुळे 5,56,000 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता व 47 TMC पाणीसाठा निर्माण होणार आहे. मार्च 2019 अखेर 5 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून जून 2019 अखेर 5 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित सिंचन प्रकल्प डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरता ₹2,720 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे तसेच
अवर्षण प्रवण भागातील सिंचन प्रकल्प कागदबद्ध रीतीने पूर्ण करण्याकरता केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने बळीराजा जलसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत विदर्भ मराठवाड्यातील 83 लघु पाटबंधारे प्रकल्प, 3 मोठे व मध्यम प्रकल्प तसेच उर्वरित महाराष्ट्रातील 5 मोठे व मध्यम प्रकल्प अशा 91 प्रकल्पाचा समावेश आहे। या प्रकल्पाची उर्वरित किंमत रुपये 15,326 कोटी असून त्यापैकी रुपये 3,831 कोटी केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे। उर्वरित रुपये 10,213 कोटी रक्कम राज्य हिश्श्याची आहे। या सिंचन प्रकल्पांना नाबार्ड पायाभूत विकास अर्थसहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी मधून कर्ज घेण्याचा करारनामा करण्यात आला आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेकरता सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरता रुपये 1,531 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे। अध्यक्ष महाराज, अवकाळी पाऊस हा या महाराष्ट्राच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, पण राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हा आमचा संकल्प आहे की अवकाळी पाऊस, अवर्षण वा येवो तुफान शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, देऊ त्याला मान, सिंचन देऊ, देऊ विहिरी, देऊन शेततळे, उंचावू बळीराजाचे माझ्या जगती जीवनमान। अनेक जलसिंचन प्रकल्पाची कामे सुधारित प्रशासकीय मान्यते अभावी खडली होती। गेल्या 4.5 वर्षात 260 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात आली आहे। खुल्या कालव्याऐवजी नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचे धोरण अंमलात आणल्यामुळे भूसंपादनाच्या खर्चात बचत होत आहे। 109 सिंचन प्रकल्पाच्या 6.15 लक्ष हेक्टर सिंचन क्षेत्रावर नलिका वितरण प्रणालीची कामे प्रस्तावित असून यापैकी 59,412 हेक्टर सिंचन क्षेत्रावर ही कामे पूर्ण झाली आहेत व 1,97,000 हेक्टर क्षेत्रावर कामे प्रगतीत आहे। सन 2019-20 या आर्थिक वर्षातील जलसंपदा विभागाकरता रुपये 12,597 कोटी 13,89,000 तरतूद प्रस्तावित आहे। सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल। टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्ध रीतीने कृती आराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियान ही योजना डिसेंबर 2014 पासून राबविण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत दरवर्षी 5,000 गावे याप्रमाणे 5 वर्षात 25,000 गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते। सन 2015-16 ते सन 2018-19 पर्यंत निवडण्यात आलेल्या एकूण 22,590 गावापैकी 18,649 गावामध्ये पाण्याच्या ताळेबंदानुसार निश्चित करण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहे। या गावांमध्ये 6,02,000 मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून 26.90 TMC पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे। या योजनेवर रुपये 8,946 कोटी खर्च करण्यात आला आहे। गावकरी ते राव न करी अशी आपल्याकडे एक म्हण आहे। राज्यातील धरणामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे याकरता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना लोकसहभागातून राबविण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5,270 जलाशयातून 3.23 कोटी घनमीटर इतका गाळ उपसण्यात आला असून 31,150 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे। सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी मृद व जलसंधारण विभागाकरता रुपये 3,182 कोटी 28,74,000 तरतूद प्रस्तावित आहे। दुष्काळी भागात शाश्वत सिंचन निर्माण करण्याकरता मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत 7 विविध आकारमानाची शेततळी अनुज्ञेय असून लाभार्थ्यास शेततळ्याच्या आकारमानानुसार जास्तीत जास्त रुपये 50,000 इतकं अनुदान अनुज्ञेय आहे। या योजनेत 1,12,000 शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र या योजनेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता मागील 4 वर्षात मागेल त्याला शेततळी व इतर योजनेतून 1,67,000 शेततळ्याची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे। सन 19-20 या आर्थिक वर्षामध्ये 25,000 शेततळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून याकरता रुपये 125 कोटी नियतव्यय प्रस्तावित आहे। शासनाने विविध विभागाच्या योजनांची रोजगार हमी योजनेची सांगड घालण्याचे धोरण निश्चित केले आहे। या अभिसरण धोरणामुळे योजनांतून निर्माण होणाऱ्या मत्यांची गुणवत्ता व उत्पादकता वाढीस लागणार आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अभिसरणाद्वारे घेण्यात येणाऱ्या
28 प्रकारच्या कामाच्या कुशल खर्चासाठी रुपये 300 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे, तो या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्याचे मी प्रस्तावित करीत आहे। जिथे समृद्ध कृषी तिथे राज्याची सरशी असे म्हटले जाते। राज्यातील रोजगार निर्मितीमध्ये कृषीचे स्थान अनन्यसाधारण आहे। कृषी क्षेत्रात जसजशी प्रगती होत गेली तसतशी रचनात्मक स्थित्यंतरे होत गेली। सुधारित कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया व शेतमालाची निर्यात, कृषी पूरक उद्योग यावर शासनाकडून भर दिला आहे। कृषी विभागाच्या काही महत्त्वाच्या तरतुदीकडे अध्यक्ष महाराज मी आपले लक्ष वेधू इच्छितो। प्रत्येक थेंबातून अधिक पीक, पर ड्रॉप मोर क्रॉप ही माननीय पंतप्रधानांची कल्पना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील मर्यादित जलसंधारणाचा महत्तम वापर करण्याकरता शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन देणे हे आवश्यक आहे। याकरता सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढविण्याचा शासनाचा मानस आहे आणि या अनुदानाची मर्यादा वाढविण्यासाठी रुपये 350 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवण्यात आला आहे। हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी महसुली मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील 2065 महसूल मंडळापैकी 2061 महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी झाली असून उर्वरित मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे। 2017-18 या आर्थिक वर्षात 52,26,000 शेतकऱ्यांना रुपये 2,688 कोटी 61 लक्ष इतकी नुकसान भरपाई विमा कंपन्यांमार्फत मंजूर करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे। सन 2018-19 मध्ये खरीप व रब्बी हंगामामध्ये 1,39,98,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून 83,27,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे। विमा कंपन्यांमार्फत खरीप हंगामातील 23,05,000 शेतकऱ्यांना रुपये 3,397 कोटी 74 लक्ष नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे। नुकसान भरपाई संदर्भात काही ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशा ठिकाणी या तक्रारीचे निवारण करण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येत आहे। लोकनेते स्वर्गीय श्री गोपीनाथजी मुंडे महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी जनतेचे आधारस्तंभ होते। शेतकऱ्यांसोबत असलेल्या त्यांच्या बांधिलकीचा सन्मान करीत आम्ही शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुधारणासह आता अंमलात आणणार आहोत। शेतकऱ्यांच्या दुर्दैवी अपघात झाल्यास योजनेच्या निकषानुसार शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडून रुपये 2 लाखाच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येत होती। सद्यस्थितीत राज्यातील फक्त सुमारे 1,37,00,000 वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांच्या वतीने विमा कंपन्यांना विमा हप्ता प्रदान करण्यात येत होता। या योजनेची व्याप्ती वाढविण्याचे प्रस्तावित असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही योजनेचा लाभ देणे प्रस्तावित आहे। त्यातून सुमारे 5.5 कोटी जनतेस विमा छत्र उपलब्ध होईल आणि याकरता सन 2019-20 आर्थिक वर्षात रुपये 210 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवण्यात येत आहे। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधन व इतर भौतिक सुविधांकरता 3 वर्षात प्रत्येकी रुपये 150 कोटी असे एकूण रुपये 600 कोटी उपलब्ध करून द्यावयाचे ठरविण्यात आले आहे। त्यापैकी सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 50 कोटी रुपये प्रमाणे 200 कोटी इतका नियतव्यय 4 कृषी विद्यापीठाकरता राखून ठेवण्यात आलेला आहे। चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात कृषी शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत मूळ जिल्हा चंद्रपूर येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हालगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर, शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ आणि क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय पेठ जिल्हा सांगली स्थापन करण्यास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना दिनांक 31 ऑक्टोबर 2017 रोजी सुरू करण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत 46 प्रकल्पांना
या क्षणापर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. 70-71 मध्ये वहिती जमिनीचे प्रति खातेदार सरासरी क्षेत्र हे 4.28 हेक्टर होते. वाढती लोकसंख्या व जमिनीचे तुकडीकरण यामुळे हे क्षेत्र सन 2017 मध्ये 1.40 हेक्टर एवढे कमी झाले आहे. शेतकऱ्याला शेती करणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावे यासाठी गटशेतीस प्रोत्साहनाची नवीन योजना 17-18 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 60% अथवा जास्तीत जास्त रुपये 1 कोटी इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 205 गट स्थापन करण्यात आले आहेत. या योजनेतून संघटित शक्तीचे महत्त्व अधोरेखांकित झाले आहे. जास्तीत जास्त नवीन गटाची स्थापना करण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी रुपये 100 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवण्यात आलेला आहे. असेल बाजारपेठ तर फायदा थेट असे बोलले जाते. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी व त्यांना शेतमाल विक्रीच्या कामी मुख्य साखळीपणे व्हॅल्यू चेन आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांना थेट खरेदीदार कंपन्यांसोबत जोडून राज्यात विविध पिकांच्या मूल्य साखळ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प रुपये 2,220 कोटी किमतीचा आहे. महाराष्ट्र हे काजू उत्पादनात देशात अग्रेसर आहे. राज्यातील काजूला परदेशात मोठी मागणी आहे. काजू निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. उत्पादनाच्या तुलनेत प्रक्रिया उद्योग पुरेसे नसल्याने ते वाढवण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. काजू प्रक्रिया उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी आगामी काळात रुपये 100 कोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा करण्यात आला आहे. याचा फायदा काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योग या दोघांनाही निश्चितपणे होणार आहे. कोकणाला काजू कोकणातच होतो. रामदासजी केले शेतकऱ्यांना शेतीसोबतच शेतीवर आधारित उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शासनामार्फत शेतीवर आधारित जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्याकरता विविध योजना राबविण्यात येत आहे. पदुम विभागाच्या महत्त्वाच्या तरतुदीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी पिशवी बंद दूध वगळून उर्वरित दुधास प्रति लिटर रुपये 5 इतके अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दुग्ध उद्योजक अशा एकूण 42 संस्थांना या योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच राज्यातील दूध संघ व खाजगी दुग्ध प्रक्रिया उद्योग यांना दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन म्हणून प्रति किलो रुपये 50 अनुदान देण्यात आले. या योजनेकरिता आतापर्यंत 474 कोटी 52 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. राज्यातील दुर्गम डोंगराळ आदिवासी बहुल भागातील पशुपालकाकडील पशुरुग्णासाठी पहिल्या टप्प्यात 80 तालुक्यामध्ये फिरती पशु चिकित्सा पथके स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरता रुपये 16 कोटी 74 लक्ष इतका खर्च अपेक्षित आहे. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेत आतापर्यंत रुपये 17 कोटी एवढा निधी खर्च झालेला आहे. सन 19-20 या वर्षात या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून राज्यातील प्रत्येक महसुली उपविभागात एक याप्रमाणे एकूण 139 गोशाळांना प्रत्येकी रुपये 25 लक्ष इतके अनुदान देण्यात येणार आहे. याकरता रुपये 34 कोटी 75 लक्ष इतकी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून सागरी मासेमारी तसेच अंतर्गत मासेमारीचा विचार करता मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी महाराष्ट्रात मोठा वाव आहे. या दृष्टीने शासन विविध योजना राबवित असून यात प्रामुख्याने ससून-गोदी बंदराचे आधुनिकीकरण, रायगड जिल्ह्यातील करंजा येथील मासेमारी बंदराची निर्मिती, वाघेश्वर तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे खेकडा, जिताडा व कागव मत्स्यबीज उत्पादन केंद्राची निर्मिती, पारडी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना, 90% अनुदानावर शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहने इत्यादी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे.
सद्यस्थितीत 50.27 लाख खातेदारांसाठी रुपये 24,102 कोटी मंजूर करण्यात आले आहे। सदर योजनेचा लाभ अधिक लाभार्थ्यांना व्हावा यासाठी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे आणि त्यामध्ये खावटी कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे। तांत्रिक किंवा तत्सम इतर कारणांमुळे या योजनेसाठी यापूर्वी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा योजनेचा लाभ देण्याकरता शासन लवकरच निर्णय घेणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासन कटिबद्ध असून शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शासनाकडून या योजनेसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही। विविध सहकारी संस्थांच्या कृषीपूरक व बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। या प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्याकरता रुपये 500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। भावांतर योजनेअंतर्गत 9,343 तूर उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 112 कोटी 67 लाख आणि 96,611 हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 130 कोटी 56 लाख अनुदान वितरित करण्यात आले आहे। कांदा उत्पादक 1,60,698 लाभार्थी शेतकऱ्यांना रुपये 114 कोटी 80 लाख अनुदान वितरित करण्यात आले आहे। या आर्थिक वर्षात आणखी रुपये 390 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दर्जेदार रस्त्याच्या आधारावर पायाभूत सुविधांमध्ये आपले राज्य पुढे जावे या दृष्टिकोनातून जिकडे तिकडे पूल बंदरे रस्ते विकास झाला, सामान्यांच्या समृद्धीचा मार्ग मोकळा झाला, गरिबांचे आयुष्य बदलले, सुंदर व्हावे खेडे, शासनाचे या नित्य निरंतर पाऊल पडते पुढे। दर्जेदार रस्त्याच्या आधारावर समृद्धीचा मार्ग सुकर होत असतो। राज्यात आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग मिळून एकूण 2,99,446 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित करण्यात आले आहेत। रस्ते विकास योजना सन 2001-2021 मध्ये एकूण 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2015 ते सन 2019-20 या कालावधीकरता 30,000 किलोमीटरचे लांबीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यावर रुपये 18,150 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे। आतापर्यंत 29,076 किलोमीटर लांबीच्या 7,284 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली असून त्यापैकी 8,819 किलोमीटर लांबीचे कामेही पूर्ण झालेली आहे। उर्वरित 20,257 किलोमीटर लांबीचे कामे प्रगती पथावर आहे। सदर कामासाठी रुपये 4,254 कोटी एवढे आशियाई विकास बँकेतून कर्ज आपण उपलब्ध करणार आहोत। नागपूर मुंबई या 701 किलोमीटर लांबीचा शीघ्र संचार द्रुत गती महामार्ग समृद्धी महामार्ग तयार करण्याची घोषणा दिनांक 31 जुलै 2015 रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केली होती। समृद्धी महामार्ग 10 जिल्हे 26 तालुके व 390 गावांमधून जाणार असून यावर सुमारे रुपये 55,335 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे। सदर महामार्गाचे काम दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी सुरू करण्यात आलेले आहे। सदर महामार्गाच्या बांधकामाचे 16 पॅकेजेसमध्ये नियोजन केले असून 16 पैकी 14 पॅकेजेसचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून सदर काम अतिशय जलद गतीने सुरू आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची लांबी 94.5 किलोमीटर असून हा महामार्ग सन 2002 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मुंबई पुणे या दोन मोठ्या शहरातील प्रवासांच्या वेळेची बचत करण्याकरता मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याचे प्रस्तावित असून या प्रकल्पावर रुपये 6,695 कोटी खर्च अपेक्षित असून सदर काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर तिसऱ्या खाडीपुलाचे बांधकाम करण्यासाठी रुपये 775 कोटी 58 लक्ष इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सदर प्रकल्प खाजगी सहभागातून राबविण्यात येत असून सदर काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूची उभारणी व अनुषंगिक कामे करण्यात येत आहेत। सदर प्रकल्पाची किंमत रुपये 11,332 कोटी 82 लक्ष इतके आहे आणि सदर काम 5 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित असून ही काम सुद्धा प्रगतीपथावर आहे।
मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। 22 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची किंमत रुपये 17,843 कोटी असून कामास मार्च पासून सुरुवात झाली आहे। सदर प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून सदर काम प्रगतीपथावर आहे। सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकरता रुपये 16,025 कोटी 50 लक्ष 96,000 इतकी तरतूद प्रस्तावित आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 11 कोटी 24 लक्ष इतकी असून नागरी लोकसंख्येची टक्केवारी ही 45.2 इतकी आहे। राज्यात एकूण 396 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। नगर विकास विभागाच्या काही महत्त्वाच्या तरतुदीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो। राज्यातील सर्व नगर परिषदा, नगरपंचायती व ड वर्ग महापालिकांच्या क्षेत्रात नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत आतापर्यंत रुपये 7,644 कोटी किमतीचे 145 पाणी पुरवठा, मग निस्सारण व रस्ते प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। आतापर्यंत रुपये 2,200 कोटी किमतीचे 40 प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून उर्वरित प्रकल्प प्रगतीपथावर आहे। सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी नगर विकास विभागाकरता एकत्रित रुपये 35,791 कोटी 83 लक्ष 68,000 तरतूद मी प्रस्तावित करीत आहे। शेतकऱ्यांकडून कृषी पंप वीज जोडणीसाठी असलेली मागणी लक्षात घेऊन मागील 4 वर्षात 5,26,884 कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून यावर 5,110 कोटी 50 लाख इतका खर्च करण्यात आला आहे। सामान्यतः एका कृषी पंपामध्ये 5 एकर जमीन ओलिताखाली येते। सन 2018-19 करता 75,000 कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट असून याकरता रुपये 1,875 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे। मागील 4 वर्षात कृषी ग्राहकांना रुपये 15,072 कोटी 50 लक्ष, यंत्रमाग धारकांना 3,920 कोटी 14 लक्ष व औद्योगिक ग्राहकांना 3,662 कोटी 29 लक्ष वीज दराच्या सवलतीपोटी अनुदान देण्यात आले आहे। कृषी ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याकरता तसेच वितरणामधील हानी कमी होण्याकरता उच्च दाब वीज वितरण प्रणाली कार्यान्वित करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून अंमलबजावणी सुरू केलेली आहे। उच्च दाब वीज प्रणाली कृषी पंप वीज जोडण्या देण्याकरता वापरणे किफायतशीर असल्याने सदर प्रणाली कृषी पंप वीज जोडण्यासाठी वापरण्याकरता मागील वर्षी तसा निर्णय घेण्यात आला आहे आणि यासाठी रुपये 5,084 कोटी 13 लक्ष हा खर्च करण्यात येणार आहे। राज्यातील वीज वितरण प्रणालीची क्षमता वाढविणे आणि वीज वितरण प्रणालीचे वृद्धिकरण आधुनिकीकरण करण्याकरता नवीन उपकेंद्रे उभारण्याचे व जुन्या उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत राज्यात 493 उपकेंद्र आणि 212 उपकेंद्राची क्षमता वृद्धी करण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे 1,320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यास तत्वता मान्यता देण्यात आली असून यासाठी रुपये 8,407 कोटी खर्च करण्याचे अपेक्षित आहे। सन 2018-19चा अर्थसंकल्प मांडताना सन 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन म्हणजे रुपये 70 लक्ष कोटी करण्याबाबतचे सूतोवाच केले होते। या उद्दिष्टाची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान आपण स्वीकारले आहे। हे उद्दिष्ट साध्य करताना आपल्याला राज्यातील सर्वसामान्य जनता, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, विविध क्षेत्रातील विषय तज्ज्ञ या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे। या दृष्टीने शास्त्रशुद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने वाटचाल करताना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अर्थतज्ञ विशेषज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन आवश्यक आहे। राज्य शासनाने यासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले आहे। यासाठी सन 2019-20 मध्ये महिलांना तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। मोठ्या उद्योगाच्या तुलनेत सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योगामध्ये कमी गुंतवणुकीतून जास्त रोजगार निर्मितीची क्षमता आहे। ही बाब लक्षात घेऊन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग वाढीसाठी शासनाचा भर राहणार असून त्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा हेतू आहे। राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाकरता पार्क तयार करण्याची आज मी घोषणा करीत आहे। सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून 50 तालुक्यामध्ये सदर पार्कची निर्मिती प्रस्तावित आहे। या योजनेअंतर्गत विकसित केलेल्या भूखंडापैकी 30% भूखंड हे महिला उद्योजकाकरता राखीव ठेवण्यात येणार आहे।
सन 2019-20 या आर्थिक वर्षात या योजनांसाठी रुपये 300 कोटी एवढा नियतव्यय ठेवण्यात आलेला आहे. राज्यातील प्रमुख खनिज ई लिलाव अंतर्गत आतापर्यंत एकूण 16 खनिज क्षेत्रापैकी 13 खनिज क्षेत्र लिलावांना प्रतिसाद मिळाला. देशात प्रथमच एकत्रितपणे 10 खनिज क्षेत्राचा लिलाव यशस्वी होणे ही राज्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज अभिमानास्पद बाब आहे. या खनिज क्षेत्र लिलावामुळे सुमारे 3,562 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल राज्यास प्राप्त होणार आहे आणि सोबतच नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी व चंद्रपूर या जिल्ह्यातील खनिज क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 18-2023 या कालावधीकरता शासनाने नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. या धोरणाअंतर्गत यंत्रमाग घटकांसोबत सहकारी व खाजगी सूतगिरण्या, निटिंग, होजियरी, गारमेंटिंग या अशा इतर वस्त्रोद्योग घटकांना ₹2 ते ₹3.77 प्रति युनिट प्रमाणे वीज दरात सवलत लागू करण्यात आली आहे. या बाबीकरता ₹540 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना दीर्घ मुदतीच्या कर्जाचा व्याज अनुदानापोटी ₹367 कोटी 83 लाख मागील 4 वर्षात वितरित करण्यात आले आहे. तसेच वस्त्रोद्योग घटकांना 10% अर्थसहाय्य म्हणून एकूण 180 कोटी 89 लाख एवढा निधी देण्यात आलेला आहे. सहकारी तत्वावरील वस्त्रोद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांसाठी अर्थसहाय्याच्या सध्याच्या 10-30-60 असा असलेला आकृतीबंध सुधारित करून त्याऐवजी सभासद भागभांडवल 5%, शासकीय भागभांडवल 45% व कर्ज 50% याप्रमाणे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाने कर निर्धारण योग्य पद्धतीने करण्याकरता अधिकारिक नकाशे व भूमापन उपलब्ध असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व गावांच्या गावठाणाची मोजणी ड्रोन व तत्सम अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्याकरता सुमारे 36 महिने कालावधी अपेक्षित आहे. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील 39,733 गावाचे GIS मॅपिंग करण्यात येत असून याकरता 374 कोटी खर्च अपेक्षित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ ग्रामीण भागातील 61 गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यापैकी 57 गावाकरता 35.64 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या आर्थिक वर्षामध्ये अजून काही गावांमध्ये अशी सामाजिक सभागृह प्रस्तावित आहेत. तसेच सार्वजनिक जय मल्हार व्यायामशाळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती संग्रहालय उभारण्याचे मी प्रस्तावित करीत आहे. राज्यातील श्री क्षेत्र कपिलधारा तालुका जिल्हा बीड, श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम, कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग व अंगणेवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग, सद्गुरू सखाराम महाराज अमळनेर जिल्हा जळगाव, निवृत्तीनाथ मठ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या सोयीकरता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ₹50 कोटी इतका निधी राखून ठेवण्यात आला असून तसेच आवश्यकतेनुसार अधिकचाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती यावर्षी देश साजरा करतो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारतत्वे देशातील व जगभरातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. महात्मा गांधींचे विचार व तत्वे देशातील आणि जगभरातील नवीन पिढीमध्ये पोहोचवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र शासन व राज्य शासन आणि दोन्ही शासनाच्या संयुक्तपणे विविध कार्यक्रम राबविण्याचा सरकारचा संकल्प असून सन 19-20 या वर्षाकरता 150 कोटी एवढा नियतव्यय राखून ठेवण्यात आलेला आहे. मी नंतर बोलतो आहे, खूप है फायदा नहीं. शशि गांधी अब तो जाना है, जाने का समय आ गया है. खेड़ी आपका जाना महात्मा गांधींचं स्वप्नच होतं की हे तुम्हाला विसर्जित केलं पाहिजे. 150 कोटी ठेवले आहे, आता त्या स्वप्नाकडे जाऊ. खेडी स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशाने गांधीजींनी खेड्याकडे सगळं असे आवाहन भारतीय जनतेला केले होते. त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांचे हे आवाहन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा आमचा संकल्प आहे. या दृष्टीने ग्राम अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे
प्रमुख घटक असलेले 12 बगुतेदार उदाहरण कुंभार, कोळी, गुरव, तेली, नावी, परीट, मागी, लोहार, सुतार इत्यादीचे सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे। त्या अनुषंगाने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत कुटीर उद्योग, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग यांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे। यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळास अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी मी 100 कोटी एवढा नियतव्यय राखून ठेवतो आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या औचित्य साधून पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित असून यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षात रुपये 200 कोटी इतका निधी मी उपलब्ध करून देतो आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत SEZC या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 12,39,908 एवढी आहे। त्यापैकी आतापर्यंत 5,78,109 लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 4,21,329 घरे बांधून पूर्ण झाली आहे। उर्वरित 6,61,799 लाभार्थ्यांनाही घर मंजूर करण्याचे नियोजन आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरी भागात सन 2022 पर्यंत 19,40,000 घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केलेले असून सद्यस्थितीत 26 लाख नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे। सन 2016-17 ते सन 2018-19 या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुलांची संख्या 11,08,810 इतकी असून घरकुल बांधकामाकरता अंमलबजावणी यंत्रणेला आतापर्यंत 1,386 कोटी 67 लाख इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे। दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे। मागच्या अर्थसंकल्पात आपण त्यांचा मदतीचं अनुदान वाढवलं होतं, पण दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक लक्षात घेऊन त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी पहिल्या टप्प्यात 80% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना शासन घरकुल बांधून देईल आणि यासाठी रुपये 100 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवण्यात आलेला आहे। सन 2019-20 या आर्थिक वर्षातील गृहनिर्माण विभागाकरता रुपये तुमच्या विभागाचा 7,197 कोटी 68,34,000 ही मी तरतूद प्रस्तावित करतो आहे। ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी या नात्याने ST वर्षानुवर्षे सामान्य माणसाच्या सेवेत कार्यरत आहे। गाव तिथे ST हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे। सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून राज्यातील 91.60% गावाशी परिवहन सेवा जोडली गेलेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्फत विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक, कर्करुग्ण, स्वातंत्र्य सैनिक इत्यादींना प्रवाशांना प्रवास भाड्यास सवलत देण्यात येते। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक बस वाहतुकीचा कणा असून राज्य परिवहन महामंडळाचे राज्यात 578 बसस्थानके आहे। मागील 3 वर्षात 129 बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे प्रस्ताव असून त्यापैकी 39 कामे पूर्ण करण्यात आली आहेत। 70 बसस्थानकाची कामे प्रगतीपथावर आहे। या नूतनीकरणाच्या कामाकरता यावर्षी सुद्धा 136 कोटी 51 लाख खर्च करण्यात आलेला असून इतर कामासाठी या विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात येतो आहे। भक्तिभावाला आनंदाची जोड देण्यासाठी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सध्या असलेल्या बसस्थानकाचे सर्व सोयींनी परिपूर्ण अशा बसस्थानकात रूपांतरित करण्याचा शासनाचा मानस आहे आणि याकरता सन 2019-20 या वर्षात साऱ्या तीर्थक्षेत्राच्या संदर्भात 3 वर्षात आम्ही नियोजन केलं अध्यक्ष महाराज आणि यावर्षी तीर्थक्षेत्रातील सर्व बसस्थानकांच्या नूतनीकरणाकरता 100 कोटी एवढा नियतव्यय मी आता राखून ठेवतो आहे। यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास 700 बस खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सन 18-19 या आर्थिक वर्षात रुपये 50 कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला होता। यावर्षी या बसेस खरेदीसाठी मी 160 कोटी इतके अनुदान उपलब्ध करून देतो आहे। मराठवाडा विभागात सातत्याने दुष्काळास सामोरे जावे लागते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की दुष्काळ व्हावा भूतकाळ यासाठी पिण्याच्या पाण्याबाबत कायम स्वरूपात उपाययोजना करण्याचा शासनाचा मानस आहे। पिण्याचे पाणी शेती व उद्योगासाठी दुष्काळ सदृश परिस्थितीतही
पाणी कमी पडू नये याकरता एकात्मिक ग्रीड पद्धत वापरून पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे। त्यासाठी सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जातो आहे। महाराष्ट्राच्या ग्रंथालय परंपरेचा समृद्ध वारसा जोपासणार आहे। एशियाटिक ग्रंथालयाचे डिजिटायझेशन करण्याकरता ₹5 कोटी एवढा निधी संस्थेला उपलब्ध करून देण्यात आला आहे। राज्यातील 8 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय ई ग्रंथालयात रूपांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे। उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षकांना त्यांच्या संबंधित क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती व तंत्रज्ञान यांनी समृद्ध करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी येत्या 5 वर्षाच्या कालावधीत 50,000 शिक्षकांना प्रशिक्षित व प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। यासाठी सन 19-20 या आर्थिक वर्षात ₹10 कोटी एवढा नियतव्यय राखून ठेवण्यात येतो आहे। विद्यार्थी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी कैलासवासी बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट अँड मुवमेंट नावाचे केंद्र मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। दृश्य कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नामवंत व ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करण्याकरता कैलासवासी वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। सर जे कला, वास्तुशास्त्र आणि उपयोजित कला ही 3 महाविद्यालये एकाच प्रांगणात असून या 3ही महाविद्यालयांनी प्रतिभावान कलावंताच्या अभिव्यक्तीला आकार देत कलावंताची एक मोठी पिढी घडवली आहे। या मालिकेत अनेक श्रेष्ठांची नावे घेता येईल। नर्मदा तीरावर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी निर्माण करून कलेचा आदर्श मापदंड निर्माण करणारे पद्मश्री श्री राम सुतार यांचा सुद्धा अभिमानाने उल्लेख करावाच केलाच पाहिजे। अशा श्रेष्ठांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या महाविद्यालयाच्या आवश्यक सुविधेकरता ₹150 कोटी इतका निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून यापैकी यावर्षी 25 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवलेला आहे। सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता हा केंद्रबिंदू ठरवत आभार वृद्धांमध्ये आरोग्य संपन्न कार्यक्षम जीवनाचे महत्त्व बिंबवण्यासाठी क्रीडा विकासाला चालना मिळणे अत्यंत गरजेचे आहे। महाराष्ट्रातील विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आवश्यक त्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे। सन 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके प्राप्त करावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याकरता विशेष धोरण राबवण्याचा शासनाचा मानस आहे। यासाठी ही करू पहिला टप्पा एक पूर्ण होईल, पुढच्या वर्षी आपण करू जयंत, चिंता करू नका। यासाठी शासनामार्फत ₹300 कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित असून यावर्षी ₹150 कोटी आपण चालू वर्षात उपलब्ध करून देतो आहे। यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यात करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे तसेच वाळुंज तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तयार करण्याचे मानस आहे। राज्यातील जळगाव, गोंदिया, चंद्रपूर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास 16-17 या शैक्षणिक वर्षापासून मान्यता दिलेली आहे आणि यासाठी साधारणतः 1522 कोटी 23 लाख इतका निधी अपेक्षित असून सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकरता 3,980 कोटी 97,12,000 तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। राज्यात सुरू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसोबत केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची एकत्रितरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे। प्रधानमंत्री जनआरोग्य योजना दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यातील 83 शासकीय रुग्णालयात लागू करण्यात आली आहे। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 2 कोटी 23 लाख लाभार्थी असून यापैकी 83.72 लाभार्थी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट आहे। या योजनेसाठी केंद्र शासनातून 60% व राज्य शासनाकडून 40% निधी उपलब्ध करून देण्यात येतो। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 971 उपचार समाविष्ट असून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत एकूण 1300 उपचार अनुज्ञेय आहे। 19-20 या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व योजनांकरता व इतर कारणांकरता 10,581 कोटी 79,51,000 तरतूद प्रस्तावित आहे। विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकाच्या कल्याणाला प्राधान्य देत आमचे शासन कार्यरत आहे।
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांगाच्या निवृत्ती वेतनात दिव्यांग तत्वाच्या प्रमाणानुसार वाढ करण्यात आलेली होती. वृद्ध, निराधार, दिव्यांग व विधवा या सर्व दुर्बल घटकांना मदतीचा हात देत त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत सध्या दरमहा मिळत असलेल्या ₹600 इतक्या अर्थसहाय्यावरून ₹1000 इतके अर्थसहाय्य वाढ करण्यात येत आहे. या योजनेत विधवा लाभार्थ्यांना एक अपत्य असल्यास प्रतिमाह 1100 व 2 अपत्य असल्यास 1200 इतके अर्थसहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे. इतर मागास प्रवर्गातील ओबीसी लाभार्थ्यांना लाभ देण्याकरता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास या अर्थसंकल्पात मी 200 कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देतो आहे. यासोबत इतर मागास प्रवर्गातील इतर मागास प्रवर्गातील ओबीसी मुलांसाठी इतर मागास प्रवर्गातील ओबीसी मुलांसाठी 18 आणि मुलींसाठी 18 अशी एकूण 36 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या बाबीकरता सन 2019-20 या वर्षात ₹200 कोटी इतका नियतव्यय मी दादा आपल्याला विनंती करतोय दादा मी विनंती करतोय मांडू द्या. जनते ओबीसीच्या संदर्भात जेव्हा भूमिका मांडली जाते तेव्हा तुम्ही उठता, हे बरोबर नाही आहे. ओबीसी संदर्भात मी सहन नाही करणार. ओबीसी संदर्भात आम्ही सहन करणार नाही. आणि ओबीसीला जगण्याचा अधिकार आहे. ओबीसी संदर्भात ओबीसीच्या संदर्भात तुम्ही झाले ओबीसीलाही जगण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीचं राजकारण हे राज्यात तुम्ही पुरं करा. इतर मागास प्रवर्गातील ओबीसी मुलांसाठी 18 आणि मुलींसाठी 18 अशी एकूण 36 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या बाबीकरता सन 2019-20 या वर्षात ₹200 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवण्यात आला आहे. इयत्ता 5वी ते 10वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दरमहा ₹60 तर इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या खाली बसा. दरमहा ₹100 याप्रमाणे या योजनेचा लाभ डीबीटीद्वारे 2,20,000 विद्यार्थिनींना होणार आहे. राज्यातील खाली बसा नाही आणि 12वीच्या परीक्षेत राज्यातून पॉइंट ऑफ ऑर्डर नाही. सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थिनींना स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार अनुक्रमे ₹1,00,000, ₹51,000. अर्थसंकल्पावरील भाषण पुन्हा उद्या. अर्थसंकल्पावरील हरकत नाही, काही हरकत नाही, त्याला हरकत नसते. गेली अनेक वर्ष नवा पांडा पाडू नका, नवा पांडा पाडू नका. हा महत्वाचा विषय. शांत राहा. हा थोडा महत्वाचा विषय आहे. वडेट्टीवार साहेब, हो महत्वाचा आहे. नंतर बोला ना. महत्वाचा आहे हा मुद्दा, महत्वाचा आहे हा मुद्दा, महत्वाचा आहे. शांत बसा. सन्माननीय सदस्यांनी जागेवर बसा. विकासाच्या मुख्य जागेवर बसा. बिलकुल नाही. दूर असलेल्या
धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प पूर्ण झाल्यावर ऐकता तुमचं आदिवासी अर्थसंकल्प पुरा होऊ द्या, त्यांचं भाषण पुरा होऊ द्या आधी. नाही, बिलकुल नाही, खाली बसा, विकासासाठी खाली बसा, खाली बसा. 22 योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. बिलकुल नाही, यात बिलकुल. प्रामुख्याने भटकंती करणाऱ्या प्लीज खाली बसा, मेंढपाळ प्लीज खाली बसा. अर्थबंदिस्त त्याचा काही संबंध नाही, बंदिस्त ऐकतोय. मेंढीपालनासाठी अरे खाली जागा बस. उपलब्ध करून देणे बसा खाली. किंवा जागा खाली खरेदीसाठी बसा. अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देण्याचे तसेच मेंढ्यासाठी विमा संरक्षण प्रस्तावित आहे. माझी विनंती आहे, धनगर समाजाचा महत्वाचा मुद्दा आहे. अध्यक्ष बरोबर नाही. विधान परिषदेत अर्थसंकल्प चालू आहे, तो आपल्या अगोदर विधान परिषदेमध्ये वाचला जातो, कारण ते वेगाने वाचतात. आणि त्या संदर्भात अध्यक्ष महाराज, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जे जे लोक इथून जात आहे ते पुढचा अर्थसंकल्प ऐकण्यासाठी राहणार नाही. नवा पांडा पाडू नका, नवा पांडा पाडू नका. हा भाषण धनगर पूर्ण होऊ द्या. समाजाचा आहे. भाषण पूर्ण होऊ ओबीसीला द्या. विरोध, धनगर समाजाला विरोध, काय चालू आहे अध्यक्ष माननीय महाराज? सदस्याला विनंती राज्य का दुर्बल लोकांसाठी आहे. शेवटचं राज्य तीन दोघांना शोषित करण्यासाठी आहे. अर्थसंकल्प या ऐकून घ्या. राज्याचा केंद्रबिंदू गरीब आहे, शेतकरी आहे. अशा वेळी विरोध करायचा, तांत्रिक विरोध. विधान परिषदेमध्ये अगोदर मुद्दा झाला असेल तर कदाचित तिथं घोषणा झाली, त्याचा असा मुद्दा करायचा. आता याला देव सुद्धा सद्बुद्धी देऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज, धनगर समाजासाठी अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात येणार असून भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देण्याचे तसेच मेंढ्यांसाठी विमा संरक्षण दूरदर्शनवरून प्रकाशित होतं, त्याचा लाभ घेताय तुम्ही. वंचित विद्यार्थी दूरदर्शनवरून प्रकाशित झालेला वार्ता कदाचित झाला असेल. स्वाधार योजना बाहेर नाही, पण अगोदर काय नाही. सुरुवात तुम्ही अर्थसंकल्पात सुरू व्हायच्या वेळेला हरकत घ्यायला पाहिजे होती. परदेशातील त्यावेळेला हरकत घेतली नाही. त्यात तुमच्यावर कुठला पुरावा नव्हता. इत्यादी योजना लागू करण्याचे विचाराधीन आहे. याशिवाय या समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुल बांधून दिले, इतर काही विशेष सुविधा उपलब्ध करून देऊन धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे. यासाठी रुपये 1,000 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आणि अध्यक्ष महाराज, सदरची तरतूद ही राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातूनच करण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाची एकही रुपयाची तरतूद वापरण्यात येणार नाही. धनगर समाजाला स्वतंत्रपणे 1,000 कोटीची तरतूद करण्यात येणार आहे. आणि या आर्थिक वर्षासाठी विजा भज इवाम विभागाकरता रुपये 2,814 कोटी 71,18,000 रुपये तरतूद प्रस्तावित आहे. आदिवासी भागातील गरोदर स्त्रिया स्तनदा मातांना आठवड्यातून 6 वेळेचा चौरस आहार देण्यात येत असून दरमहा 1,52,000 महिलांना याचा लाभ देण्यात येतो. 8.37 लक्ष बालकांना आठवड्यातून 4 वेळा अंडी केळी पोषण आहाराअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेकरता 140 कोटी इतका प्रतिवर्ष खर्च करण्यात येतो आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत मागील 4 वर्षात 36,181 इतक्या लाभार्थ्यांना घरासाठी रुपये 524 कोटी 34 लक्ष अनुदान देण्यात आलेले आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मागील 4 वर्षात रुपये 777 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 5% अबंध निधी थेट देण्यात येतो. सन 2015-16 पासून 2,880 ग्रामपंचायतींना रुपये 797 कोटी 7 लक्ष एवढा निधी शासन स्तरावरून थेट देण्यात आलेला आहे. नामांकित निवासी शाळेत आज मिती 53,353 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. याकरता 350 कोटी इतकी तरतूद करण्यात येत आहे. राज्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये 56,338 विद्यार्थ्यांना मोफत निवास भोजन व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि यासाठी 500 कोटी इतका खर्च करण्यात येत आहे. 19-20 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाकरता रुपये 10,000
705 कोटी 4,04,000 तरतूद प्रस्तावित आहे. अध्यक्ष महाराज, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील महिला व युवकांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे गरज आहे. देशातील देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, तंत्र शिक्षण व इतर रोजगार उपयोगी साहित्य देण्याकरता सन 19-20 या आर्थिक वर्षात रुपये 100 कोटी रुपये नियतव्यय राखून ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरता 460 प्रवेश क्षमतेची आणि 2 तुकड्यांचे 10 व्यवसाय अभ्यासक्रम असलेली नवीन औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था मालेगाव जिल्हा नाशिक येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अध्यक्ष महाराज, महिला जेव्हा सबगा होते, खर उजलते सारे, आकांक्षाचे चैतन्याचे वाहू लागती वारे, नवतेजस्विनी अंगणवाडी पूरक पोषण आहार, सदैव सोबत राहून त्यांचे स्वप्न करू साकार. राज्यातील सर्व महिला बचत गटातील महिलांची कायदेविषयक सामाजिक आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरता महाराष्ट्र महिला आयोगामार्फत नवीन प्रज्वला योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे आणि यासाठी 5 कोटी इतका निधी मी राखून ठेवला आहे. ग्रामीण महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशीलतेला वाव देणे, प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा यासाठी नवतेजस्विनी ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवतेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाअंतर्गत 365 लोकसंस्थाची उभारणी करून त्या स्वबळावर उभ्या राहिल्या. नवतेजस्विनी ग्रामीण उपजीविका विकास हा रुपये 528 कोटी 55 लक्ष किमतीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातून 10 लक्ष कुटुंबे दारिद्र्याच्या बाहेर येऊन आपत्कालीन स्थितीतही तग धरू शकतील. या योजनेत राज्य शासनाचे रुपये 335 कोटी 40 लक्ष कर्ज आयफाड करून प्राप्त होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 5 लक्ष बचत गटांची चळवळ अधिक गतिमान होणार असून राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी निगडित उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे. पोलीस दलांचे सक्षमीकरण करण्याकरता 18,922 पोलीस शिपायांची रिक्त पदे भरण्यात आलेली आहे. तसेच 4,649 पदे यावर्षी भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील नक्षलवादी कारवायासंदर्भात आळा घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. त्याबरोबर पोलिसांना आवश्यक सुविधा व अधिकार उपलब्ध होण्यासाठी सर्वंकष कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासह त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरता महिला सुरक्षितता पुढाकार योजना 3 वर्षाच्या कालावधीकरता राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेवर 252 कोटी इतका अध्यक्ष महाराज खर्च अपेक्षित आहे. गुन्हा व गुन्हेगारी माग काढण्याकरता नेटवर्क यंत्रणा हा प्रकल्प मिशन मोड प्रकल्प म्हणून संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना 14 सेवा व मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून 10 सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेकरता रुपये 110 कोटीचा खर्च अपेक्षित असून यावर्षी वार्षिक आवर्ती खर्च रुपये 50 कोटी अपेक्षित आहे. संपूर्ण राज्यात ई चलान प्रकल्प राबविण्यास व त्या अनुषंगाने रुपये 59 कोटी एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील 32 शहरामध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. शिर्डी येथे विविध राज्यातून परदेशातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा व अन्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी गृह, नगरविकास, परिवहन व शिर्डी संस्थान यांच्या समन्वयातून पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून तसेच सिंधुदुर्ग, औरंगाबाद व नागपूर या 3 जिल्ह्यात आणि शिर्डी, मुंबई या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळी पर्यटन पोलीस ही संकल्पना सुद्धा राबविण्यात येणार आहे आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळाकडून सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले असून या माध्यमातून अनेक जणांना सुरक्षाविषयक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या आर्थिक वर्षासाठी गृह, परिवहने, बंदरे, तुरुंग, राज्य उत्पादन शुल्क विभागाकरता
रुपये 21,706 कोटी 21 लक्ष एवढे मी प्रस्तावित करतो आहे. ग्रामीण भागातील महसूल व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या राज्यातील कोतवालाच्या मानधनामध्ये 50% पेक्षा अधिकची वाढ करण्यात आलेली आहे. 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोतवालाच्या मानधनात तिपटीने वाढ करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य, अपघात व निवृत्ती वेतनाच्या योजना लागू करून राज्यातील कोतवारांना सामाजिक सुरक्षा देण्यात आली आहे. महसूल विभागातील गट ड च्या पदभरतीमध्ये 40% पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हस्तांतरणाचे दस्त योग्य मुद्रांकित केले नसल्यास त्यावर प्रतिमाह 2% दंड आकारण्याची तरतूद आहे. सदनिकाधारक तसेच गृहनिर्माण संस्थांना दिलासा देण्यासाठी दंडाच्या रकमेत 90% सूट देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या जमिनीचे संबंधितास मालकी हक्क देण्यासाठी सदर जमिनी फ्री होल्ड करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागातील युवकांनी नक्षलग्रस्त चळवळीपासून दूर राहून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासाचा विशेष कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित असून याकरता पुढील 3 वर्षात 500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2019-20 यामध्ये या कार्यक्रमासाठी 150 कोटी इतका नियत राखून ठेवण्यात आलेला आहे. 10वी व 12वीची परीक्षा तरुणींच्या आयुष्याला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनेक तरुणी अनुत्तीर्ण होतात. समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुद्धा योजना प्रस्तावित आहे. व या सर्व 10वी नापास व 12वी नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष योजनेच्या माध्यमातून यांचं रोजगारक्षम प्रशिक्षण देण्याचा या सरकारचा मानस आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक स्तरावर गरिबी निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, आरोग्य व शिक्षण स्तरात वाढ इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यावर 17 शाश्वत विकास ध्येय सन 2030 पर्यंत साध्य करण्याची योजना आहे. या बाबतीत राज्यस्तरावर परिणामकारक अंमलबजावणी, मूल्यमापन व नियंत्रण करता यावे म्हणून नियोजन विभागाच्या अधीनस्थ एक SDG इम्प्लिमेंटेशन अँड कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. सांख्यिकी माहितीचे संकलन, तांत्रिक समन्वय व सांख्यिकीय प्रणालीचा विकास साधने, नियोजन प्रक्रियेमध्ये सांख्यिकाची वाढती मागणी व माहितीचे विश्लेषण करण्याची आवश्यकता इत्यादी बाबी तसेच सांख्यिकी संग्रह अधिनियम 2008 चे प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची पुनर्रचना व बळकटीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य किंवा सेवा पदक धारकांना 1 पेक्षा जास्त पदके प्राप्त झाल्यास महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत त्यांच्या सर्व पदकांना दिनांक 29 सप्टेंबर 2001 पासून पूर्वलक्षी प्रभावाने स्वतंत्र अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळविणारच असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते भारत मातेचे सुपुत्र लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे पुतळा बनविण्याची मी आज घोषणा करतो आहे आणि त्यासाठी सुद्धा निधी प्रस्तावित करतो आहे. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात अतुलनीय पराक्रम गाजविणारे क्रांतिकारक खाजाजी नाईक यांचे धरणगाव जिल्हा जळगाव येथे, ज्येष्ठ रंगकर्मी कैलासवासी श्री मच्छिंद्र कामगी यांचे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे, श्री शिवरामराजे भोसले यांचे सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे, वीर भागोजी नाईक यांचे नांदूर शिंगोटे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक येथे, वीर नाग्या कातकरी यांचे चिरनेर जिल्हा रायगड येथे, वीर बाबूराव शेडमाके यांचे घोट जिल्हा गडचिरोली येथे, जंगल सत्याग्रहात वीरमरण असलेल्या 100 जनजाती वीरांचे चनकापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे, रावगा पाणी स्वातंत्र्य संग्रामाचे रावगा पाणी जिल्हा नंदुरबार येथे स्मारक उभारण्याचा शासनाचा मानस असून तसेच सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे पानसेत तालुका वेल्हे जिल्हा पुणे येथील स्मारकाची दुरुस्ती करण्यात रावगा पाणी स्वातंत्र्य संग्रामाचे 50 रावगा पाणी जिल्हा नंदुरबार येथे स्मारक उभारण्याचा शासनाचा मानस असून तसेच जमीन का टुकड़ा सेनापती चीता जागीर बाजी पासलकर हम जिएंगे यांचे पानसे तालुका वेल्हे तो जिल्हा पुणे
भारत मातेची स्मृतीकरणाचे राहुगा पाणी स्वातंत्र्य कवितामांचे 50 आयुष्याचे दुर्मार्ग त्यामध्ये उभे करणार उभारण्याचा शांती मानस असून आयुष्यभर कवितेचा जमीन सेनापती आणि ज्यांच्या जातीय राज्यपासून राष्ट्र हम जिएंगे पांचसे होत राहू का भरेंगे तो अतुलनीय कवित्वाने भारत मातेची स्मृतीकरणाचे राहुगा पाणी स्वातंत्र्य कवितामांचे अमित आयुष्याचे दुर्मार्ग देशाचे माजी प्रधानांचा शांती मानस असून आयुष्यभर कवितेचा जमीन सेनापती आणि ज्यांच्या जातीय राज्यपासून राष्ट्र हम जिएंगे पांचसे होत राहू का भरेंगे तो अतुलनीय कवित्वाने भारत मातेची स्मृतीकरणाचे राहुगा पाणी स्वातंत्र्य कवितामांचे अमित आयुष्याचे दुर्मार्ग देशाचे माजी प्रधानांचा शांती मानस असून आयुष्यभर कवितेचा जमीन रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याकरता रुपये 607 कोटी एवढ्या खर्चास मान्यता दिलेली असून 59 कोटी एवढा खर्च केलेला आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आंबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओजस्वी जीवनावरील शिवसृष्टीची निर्मिती होत आहे. या प्रकल्पासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षात रुपये 50 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येतो आहे. बाल रंगभूमीची समृद्ध परंपरा मराठी रंगभूमीचे वैभव आहे. शासनाद्वारे कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या 5 विभाग स्तरावर राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित केली जाते. या स्पर्धेला स्पर्धक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत असून सरासरी 60 पेक्षा अधिक बालनाट्य प्रत्येक केंद्रावर सादर होतात. बाल कलावंतांना प्रोत्साहन मिळावे व बाल रंगभूमी अधिक समृद्ध व्हावी या दृष्टीने अस्तित्वातील 5 केंद्राची संख्या वाढवून ती 10 करण्याचा निर्णय शासन घेते आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार बालशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी शासनाने मागच्या अर्थसंकल्पामध्ये 15 कोटी मुदत ठेवीसाठी दिले होते. त्यातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना राबविण्यात येत आहे. पण तो निधी वाढवावा ही मागणी लक्षात घेऊन राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांची संख्या लक्षात घेता या मुदत ठेवीमध्ये 15 कोटी जे मागचे दिलेले यावर्षी 10 कोटी तरतूद करीत आहोत. आता या सन्मान योजनेसाठी 25 कोटी इतका निधी उपलब्ध होईल. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पत्रकारांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश केला आहे. या योजनेचा लाभ अंदाजे महाराष्ट्रातील 8,000 पत्रकारांना होणार असून विमा हप्त्याची रक्कम ही महाराष्ट्र शासन अदा करणार आहे. भारतीय स्त्रीला धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशात उज्ज्वला योजनेच्या रूपाने मोठे अभियान राबविले जाते आहे. त्याचा फायदा देशातील मोठ्या जनसमूहाला झाला. महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजना, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना व LPG गॅस वितरणाच्या अनेक योजनांच्या लाभापासून जी कुटुंबे वंचित राहिली आहेत अशा कुटुंबांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यातील मातृशक्तीला वंदन करून येत्या आर्थिक वर्षात ही योजना पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सदर योजना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्हे, आकांक्षित जिल्हे यामध्ये पथदर्शी प्रकल्पामधून राबविण्यात येईलच आणि यासाठी 19-20 या आर्थिक वर्षात रुपये 100 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील जनतेला जलदगतीने न्याय मिळण्यासाठी मागील 4 वर्षात 18 अतिरिक्त न्यायालय, 24 जलदगती न्यायालय, 14 कौटुंबिक न्यायालय सुरू करण्यात आली आहे. मागील 4 वर्षात राज्यातील 103 जिल्हास्तरीय व इतर न्यायालयीन इमारतीची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर रुपये 810 कोटी इतका खर्च लागलेला आहे. तसेच 102 न्यायाधीशांच्या निवासस्थान इमारतीची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर रुपये 92 कोटी 11 लक्ष इतका खर्च करण्यात आलेला आहे. राज्यातील उच्च न्यायालय व इतर न्यायालयातील इमारती बांधण्याकरता राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. सन 19-20 या आर्थिक वर्षासाठी विधी व न्याय विभागाकरता एकत्रित रुपये 2,775 कोटी 48 लक्ष 84,000 तरतूद प्रस्तावित आहे. अध्यक्ष महाराज, सुंदर झाडे, निर्मळ पाणी, स्वच्छ परिसर जेथे पर्यावरणाचे संतुलन निसर्ग जपतो तेथे कोटी कोटीच्या घेत भरारी वृक्ष लागवड केली, दाटवनाच्या छायेखाली धन्य जाहल्या वेगळी. जागतिक तापमानात सातत्यात होणारी वाढ,
हवामान आणि ऋतुबदल, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष आणि इतर नैसर्गिक आपत्ती याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. ही बाब जागतिक स्तरावर मान्य झाली आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने 17 ते 2019 या 3 वर्षात 50 कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रमाची आखणी केली आहे. जागतिक वनस्थिती अहवाल 2017 नुसार सन 2015च्या तुलनेत सन 2017 मध्ये वृक्ष आच्छादित क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात 27,300 हेक्टरनी वाढ झाली आहे. कांदळवन क्षेत्र, जगव्याप्त क्षेत्र, बांबू प्रवन क्षेत्रात सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. वाघांच्या संख्येत 25% वाढ या 4 वर्षामध्ये अध्यक्ष महाराज झाली आहे. वन विभागाच्या या प्रगतीला वृक्षारोपणाचे मोहिमेचे पोटे पाठबळ लाभले. राज्यात लोकसहभागाच्या बळावर विक्रमी वृक्ष लागवड करण्यात आली. या मोहिमेला लोक आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्याला वन विभागाला या 4 वर्षात 3दा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्डने विक्रमाची सलग 3दा नोंद केली आहे. यावर्षी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जनसहभागातून शासनाने केला आहे. या संकल्पाला सुद्धा जनतेने अशीच साथ द्यावी असे नम्र आवाहन मी करतो आहे. पण हे करत असताना वाघ आणि बिबट यांची वाढलेली संख्या आणि त्यांच्या प्रादुर्भावामुळे वनागत असलेल्या गावामध्ये अलीकडे वारंवार होत असलेली मनुष्यहानी व वाढणाऱ्या पीक नुकसानीच्या घटना लक्षात घेऊन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवणे विकास योजनेची व्याप्ती वाढवून वनागतच्या गावातील वनसीमेवर साखळी जागेचे कुंपण घालण्याचे प्रस्तावित आहे. या बाबीकरता 50 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित करण्यात येते आहे. पर्यावरणाच्या असमतोलाचे गंभीर परिणाम आज सारे जग अनुभवत आहे. यासाठी वृक्ष लागवड हा एक महत्त्वाचा उपाय आहे. म्हणूनच वृक्ष लागवड हा सर्वांचा सहजभाव झाला पाहिजे. कमी जागेत अधिक वृक्ष लावून मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्माण करता येते. जिथे 1 हेक्टरवर 1000 झाडे लावता येतात तिथे या पद्धतीने 30,000 झाडे लावता येतील. शहरामध्ये जागेची कमतरता लक्षात घेऊन तेथे या पद्धतीने कमी जागेत अधिक वृक्ष लागवड करून जंगल निर्माण करण्याच्या दृष्टीने या शहरी जीवनासाठी आनंददायी व पर्यावरणपूरक यासाठी अटल आनंदवन योजना मी आज प्रस्तावित करीत आहे. ऐरोली येथील कांदळवन व सागरी जैवविविधता जोपासण्याच्या प्रकल्पासाठी रुपये 30 कोटी एवढे अनुदान मी प्रस्तावित करतो आहे. अध्यक्ष महाराज, मार्च 2019 अखेर सुधारित अंदाजानुसार राज्यावरील एकूण कर्जाची रक्कम रुपये 4,14,411 कोटी एवढी नियंत्रित ठेवलेली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान पाहता हे कर्ज वाजवी प्रमाणात असल्याचे वित्तीय निर्देशांकावरून दिसून येते. सन 2017-18च्या अर्थसंकल्पात रुपये 4,511 कोटी 19 लक्ष एवढी महसुली तूट अपेक्षित होती, परंतु प्रत्यक्षात राज्य रुपये 2,082 कोटी एवढ्या महसुली शिल्लकीत राहिले. सन 2018-19 मध्ये सुद्धा महसुली तूट 15,375 कोटी एवढी अपेक्षित होती, पण तथापि सुधारित अंदाजात ती कमी होऊन निश्चितपणे यावर्षी सुद्धा राज्य महसुली शिल्लकीतच दिसेल असा मला विश्वास आहे. दिनांक 27 फरवरी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प रुपये 4,03,207 कोटी एवढ्या रकमेचा सादर केला होता. आता नवीन बाबीद्वारे रुपये 1,586 कोटी इतकी वाढ झालेली आहे. 19-20 या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा रुपये 3,14,640 कोटी 12 लाख व महसुली खर्च रुपये 3,34,933 कोटी 6 लाख असे अंदाजित करण्यात आले आहे. महसुली तूट रुपये 20,292 कोटी 94 लाख इतकी राहील. आता मी अध्यक्ष महाराज अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो आहे, पण मी महाराष्ट्राच्या जनतेला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ग्वाही देतो की शासनामुचे सदैव राहील तत्पर जनतेसाठी, सुखदुःखाच्या सोबत राहू बांधून रेशीम गाठी, नित्य विजयी व्हा घुमवा ऐसी जिकडे तिकडे साथ, पुन्हा पुन्हा सेवेचा द्यावा आम्हा आशीर्वाद, पुन्हा पुन्हा सेवेचा द्यावा आम्हाला आशीर्वाद. अध्यक्ष महाराज, मी आता भाग 2 मध्ये अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आला. काहीतरी कागद दाखवत होते आणि उत्तरवर अर्थसंकल्प येतो आहे.
आणि म्हणून तो फुटलाय अशा प्रकारची बाब त्या ठिकाणी ते मांडत होते. मी त्याची माहिती घेतली आहे. अध्यक्ष महोदय, ट्विटरवरचा पहिला ट्विट जो आला हा 2:16 आला. अर्थसंकल्प हा 2 वाजता सुरू झाला. अलीकडच्या काळामध्ये कम्प्युटरवर सगळी व्यवस्था असते, त्याचा सगळा फॉर्मॅट तयार असतो. टी व्हीवर त्या ठिकाणी ज्यावेळी हे भाषण वाचलं जातं त्यावेळी त्यातल्या एकेका मुद्द्यावर कम्प्युटरवर एक ट्विट टाईप होतो आणि तो ट्विटरच्या माध्यमातून ट्विट होतो. आपण जर ट्विटरवर आलेले सगळे ट्विट बघितले, एकही ट्विट हा आपल्याला अर्थमंत्र्यांच्या भाषणाच्या आधी आलेला त्या ठिकाणी दिसणार नाही. किंबहुना किमान 15 मिनिटाचं त्याच्यामध्ये एक लॅग हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा काहीतरी गैरसमज याच्यामध्ये झालेला आहे की जे काय असेल, आणि म्हणून कुठेही आपण जर, आणि आता नवीन माध्यमही तयार झाली आहेत. आपण जर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प बघितला तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्पामध्ये साधारण PMOचं जे ट्विट असतं त्याच्यामध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये 2-3 मिनिटाच्या वर लॅग नसतो. इतकं सायमल्टेनियसली ते होत असतं. आणि आपण जर बघितलं तर विशेषतः तिथलं जे माहिती खातं आहे, हे माहिती खातं जवळजवळ लाईव्ह त्या ठिकाणी त्याची बातमी देत असतं. किंवा आपण जर खाजगी चॅनल्स बघितले किंवा आत्ता ज्या डिजिटल माध्यम आहेत, हे डिजिटल माध्यमं देखील रनिंग कॉमेंट्रीसारखं इकडे अर्थमंत्री बोलले की तिकडे त्याच्यावर वाक्य येत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही नवीन तंत्रज्ञान तयार झालं आहे आणि नवीन माध्यमं तयार झाली आहेत ती माननीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यावी, ती त्यांनी देखील अंगीकारावी. बाकी वेळी ते अंगीकारतात, आमच्यावर टीका करण्याकरता नाही, आमच्यावर टीका करण्याकरता ते अतिशय वेगानं ट्विटरचा उपयोग करतात. त्याच्यामुळे आम्ही सकारात्मक कामाकरता या ठिकाणी ट्विटरचा उपयोग केला तर त्याचं एवढं दुःख वाटून घेण्याचं कारण नाही आहे. अर्थसंकल्प कुठेही फुटला नाही आहे. माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी सभागृहामध्ये यावं. अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. आता भाग 2 कडे आपण चाललो आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्यांनी गैरसमज काढून टाकावा. अर्थसंकल्प फुटलेला नाही आहे, त्यांनी येऊन अर्थसंकल्प ऐकावा अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि त्यांना माझी विनंती आहे, अध्यक्ष महाराज, गडबड करून काही साध्य होत नाही. वो जो शोर मचाते हैं भीड़ में, भीड़ ही बनकर रह जाते हैं. वही पाते हैं जिंदगी में कामयाबी जो खामोशी से अपना काम कर जाते हैं. अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2018-19 यासाठी राज्याच्या कर संकलनाचा सुधारित अंदाज रुपये 1,88,931 कोटी होता. राज्याने रुपये 1,87,541 कोटी कर संकलित केला आहे. संपूर्ण देशामध्ये सर्वसंमतीने लागू केलेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीस आता 2 वर्ष पूर्ण होत आहे. एक देश एक कर संकल्पनेवर आधारित या कार्यप्रणालीने अप्रत्यक्ष करासंदर्भात राज्यामध्ये असलेल्या तटबंद्या नष्ट केल्या. GST प्रणाली आता स्थिरावत असून व्यापार व उद्योगास त्याचे फायदे जाणवत आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस यासाठी आवश्यक असलेली व्यापार सुलभता GST प्रणालीत अंतर्भूत करण्याकरता निरंतर प्रयत्न करण्यात येत आहे. GSTच्या अवलंबनानंतर महाराष्ट्रामध्ये कराचा पाया विस्तृत झाला असून नोंदित करदात्यांची संख्या 7,75,000वरून आता 15,50,000वर गेली आहे. या सभागृहाच्या सर्व सन्माननीय सदस्यांना माहीत आहेच की माहे फेब्रुवारी 2019 मध्ये सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मूल्यवर्धित कर कायद्याखाली तसेच राज्य कर विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कायद्याखाली थकबाकीच्या शीघ्र वसुलीसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. विविध स्तरावर प्रलंबित अपील प्रकरणे व त्वरित निकाली निघावी व थकबाकीची वसुली जलदगतीने व्हावी हा देखील या योजनेचा हेतू आहे. यासाठी राज्यपाल महोदयांनी 6 मार्च 2019 रोजी अध्यादेश प्रख्यापित केला होता. त्यानुसार थकबाकी तडजोड योजना सध्या अंमलात आहे. या योजनेअंतर्गत दिनांक 17 जून 2019 पर्यंत 15,650 इतके अर्ज प्राप्त झाले असून 750 कोटी रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. अपेक्षेप्रमाणे या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. या योजनेच्या सुलभ आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सदर अध्यादेशामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. तदनुसार महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या
थकबाकीची तडजोड अध्यादेश 2019 मध्ये काही सुधारणा प्रस्तावित आहे, त्या खालीलप्रमाणे असतील. अभय योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जदारास अत्यावश्यक रकमेचा भरणा करणे जरुरी आहे. अविवादित कर संपूर्णपणे व काही प्रमाणात विवादित कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्काचा भरणा केल्यास उर्वरित विवादित कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्कामध्ये अध्यादेशात जोडलेल्या परिशिष्ट क आणि परिशिष्ट ख प्रमाणे माफी मिळण्याबाबत तरतूद आहे. सन्माननीय सभागृहास कळविण्यास मला आनंद होतो की जास्तीत जास्त करदात्यांना या अभय योजनेचा फायदा घेता यावा व अत्यावश्यक रक्कम भरण्यासाठी व अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सदर योजनेस मी 1 महिन्याची मुदतवाढ प्रस्तावित करतो आहे. सबब यानुसार प्रथम टप्पा 31 जुलै 2019 रोजी तर द्वितीय टप्पा 31 ऑगस्ट 2019 रोजी संपेल. तसेच दिनांक 16 ऑगस्ट 2019 पर्यंत पारित होणारे वैधानिक आदेश, दाखल होणारे विवरण किंवा सुधारित विवरणासाठी या योजनेचा लाभ उपलब्ध असेल. यासाठी अध्यादेशामध्ये सुधारणा प्रस्तावित आहे. अध्यादेशातील सध्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही वैधानिक आदेशानुसार मागणी केलेल्या रकमेपोटी 31 मार्च 2019 रोजी किंवा तत्पूर्वी काही रक्कम भरणा केली असल्यास ती रक्कम प्रथमतः कराशी समायोजित होईल व अशा समायोजनानंतर शिल्लक असलेली रक्कम ही व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यासाठी अनुक्रमे समायोजित करण्याबाबत तरतूद आहे. परंतु सदर करापोटीचे समायोजन हे अविवादित करासाठी असेल की विवादित करासाठी असेल याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे. सबब उक्त थकबाकीतील अविवादित कर व विवादित कर यांच्या गुणोत्तराची गणना करून 31 मार्च 2019 पर्यंत भरणा केलेली रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक असणाऱ्या रकमेस वरील गुणोत्तरानुसार तडजोड योग्य अविवादित व विवादित कराची रक्कम परिगणित करण्याबाबत सुधारणा प्रस्तावित येत आहे. मूल्यवर्धित कर कायद्यातील अपील विषयक तरतुदीनुसार केंद्रीय विक्री कर कायदा 1956 खाली नमुने किंवा प्रमाणपत्र निर्धारणाच्या वेळेस प्राप्त न झालेल्या निर्माण होणाऱ्या वसुली विरुद्ध अपील दाखल करण्यासाठी 100% कराची रक्कम भरणे आवश्यक आहे. अशी 31 मार्च 2019 पर्यंत भरणा केलेली रक्कम उक्त नमुने किंवा प्रमाणपत्र निर्धारणाच्या वेळेस प्राप्त न झाल्यामुळे येणाऱ्या करदायित्वापोटी समायोजित होईल. अशा परिस्थितीमध्ये अर्जदारास फक्त व्याज आणि शास्तीसाठी तडजोडीचा लाभ घेता येईल. तसेच काही मुद्द्यांच्या बाबतीत अपील अंशतः मागे घेतले असल्यास व इतर काही मुद्द्यांच्या बाबतीत अपील चालू ठेवले असल्यास 31 मार्च 2019 रोजी किंवा तत्पूर्वी भरणा केलेल्या रकमेचे समायोजन वरील परिच्छेदात प्रस्तावित केलेल्या सुधारणेनुसार होईल. प्रवेश कर अधिनियम 1987 अन्वये प्रलंबित असलेल्या थकबाकीच्या तडजोडीसाठी सुद्धा अभय योजना लागू आहे. सदर कायद्याखालील 1 एप्रिल 2019 रोजी वैधानिक आदेशानुसार अथवा सदर कायद्याप्रमाणे ध्येय असणाऱ्या थकबाकीच्या तडजोडीसाठी अध्यादेशातील तरतुदीनुसार लाभ घेतल्यास अशा अर्जदारास मूल्यवर्धित कर नियम 2005 अथवा मुंबई विक्री कर नियम 1959 अनुसार 31 मार्च 2019 रोजी तत्पूर्वी किंवा तदनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रकमेची वजावट मिळणार नाही अशी तरतूद प्रस्तावित आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे सदर बाबीची संदिग्धता दूर होण्यास मदत होईल. अध्यादेशातील सध्याच्या तरतुदीनुसार अत्यावश्यक रकमेचा भरणा केल्यास अर्जदार विवादित कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क यांच्या शिल्लक रकमेच्या माफीस पात्र ठरेल अशी तरतूद आहे. परंतु अत्यावश्यक रकमेपेक्षा कमी रकमेचा भरणा केला असल्यास अर्जदारास अशा रकमेच्या प्रमाणात लाभ घेता येतो. सदर तरतुदीमध्ये स्पष्टता यावी यासाठी सुधारणा प्रस्तावित आहे. सबब अशी भरणा केलेली रक्कम प्रथमतः संपूर्ण अविवादित करापोटी समायोजित होईल आणि अशा समायोजनानंतर शिल्लक असलेली रक्कम विवादित कर, व्याज, शास्ती आणि विलंब शुल्क ज्या प्रमाणात अत्यावश्यक रकमेचा भरणा कमी केला असेल त्या प्रमाणात समायोजित होईल. अशा परिस्थितीमध्ये कमी भरणा केलेल्या रकमेच्या प्रमाणात लाभाचे परिगणन करण्यात येईल. करदात्याने केलेल्या स्वयंनिर्धारित कर, व्याज, विलंब शुल्क किंवा संबंधित कायद्यान्वये लादण्यात येणाऱ्या शास्तीच्या रकमेस देखील सदर अध्यादेशान्वये तडजोडीची तरतूद उपलब्ध आहे. याकरता अध्यादेशात जोडलेल्या परिशिष्ट क व परिशिष्ट ख मध्ये तसेच अध्यादेशाच्या कलम 2च्या पोट कलम 1च्या खंड ग मध्ये तांत्रिक सुधारणा प्रस्तावित आहे. अध्यादेशातील कलम 2च्या उपकलम 1 मधील खंड थ च्या तरतुदीनुसार अविवादित कराची व्याख्या देण्यात आली आहे. या खंडाच्या उपखंड 6 मध्ये सुधारणा प्रस्तावित आहे. सदर सुधारणेमुळे कर, व्याज व विलंब शुल्क या रकमेऐवजी फक्त कराची रक्कम आता अविवादित म्हणून संबोधण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त करदात्यांना या तडजोड योजनेचा फायदा घेता येईल. उपरोक्त प्रमाणे तडजोड अध्यादेशातील प्रस्तावित सुधारणा 1 एप्रिल 2019 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील. अध्यक्ष महाराज, शासनाच्या इज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणाला अनुषंगाने कर अधिनियमात आता मी काही बदल प्रस्तावित करीत आहे. सर्व व्यावसायिक
नाव नोंदणी प्रमाणपत्र धारकांना प्रत्येक वर्षी व्यवसाय कराचा भरणा आगाऊ म्हणजे चालू वर्षाच्या 30 जूनपर्यंत करावा लागतो. अनेक नाव नोंदणी प्रमाणपत्र धारकाकडे नोकर असल्याने त्यांना व्यवसाय कराची कालावधी न्याय विवरण देखील दाखल करावी लागतात. या विवरणाची नियतकालिकता आणि त्यांच्या वार्षिक कर दायित्वावर अवलंबून असते. या कारणास्तव त्यांना वारंवार अनुपालने करावी लागतात. या सर्व बाबींचा विचार करता ईज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणाच्या अनुषंगाने मी असे प्रस्तावित करतो की सर्व नाव नोंदणीधारक व्यावसायिकांना वर्षाखेरपर्यंत व्यवसाय कर भरण्याची मुभा असेल. या प्रस्तावामुळे सर्व व्यावसायिकांना दिलासा मिळेल हे नक्की. सदर सुधारणा ही वर्ष 2019-20 यापासून अंमलात येईल. सध्याच्या तरतुदीनुसार जर एखाद्या व्यावसायिकाने नाव नोंदणी प्राप्त करण्यास उशीर केल्यास त्या व्यक्तीवर ₹2 प्रतिदिन दराने शास्ती लादली जाऊ शकते. अनेक प्रकरणी नाव नोंदणी घेण्यासाठी कसूर जाणीवपूर्वक नसल्याचे दिसते. अशा प्रकरणात शास्ती अन्यायकारक होऊ शकते. त्यामुळे मी नाव नोंदणी प्राप्त करण्यास कसूर झाल्यास लागणारी शास्ती रद्द करण्याचे प्रस्तावित करीत आहे. मात्र त्याबरोबर कर अनुपालनात शिस्तीची देखील आवश्यकता असल्याने मी असे प्रस्तावित करतो की अशा प्रकरणात 1.25% प्रतिमाह किंवा त्याच्या काही भागास अशा निश्चित दराने व्याजाची आकारणी होईल. विभागातील सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार व्यवहार न्याय अथवा सर्वसमावेशक मूल्यवर्धित कर निर्धारण केले जाते. काही व्यापारी विवरणाच्या परताव्याचा दावा करीत असतात. तथापि विभागाने केलेल्या सांख्यिकीय विश्लेषणावरून असे दिसत असते की अशा व्यापाऱ्यांच्या काही व्यवहारामध्ये करदायित्व असू शकते. प्रत्येक वेळा हिशोबाची सर्व पुस्तके व्यापाऱ्यांना सादर करावी लागू नयेत म्हणून करदायित्वाची रक्कम विचारात घेऊन अशा व्यापाऱ्यांची प्रकरणे व्यवहार न्याय निर्धारणेसाठी निवडली जातात, ज्यामुळे व्यापाऱ्यांच्या वेळेची बचत देखील होते. मूल्यवर्धित कर अधिनियमात असा बदल करणे प्रस्तावित आहे की व्यापाऱ्याने विवरणात दावा केलेल्या किंवा लेखापरीक्षण अहवाल नमुना 704 मध्ये दर्शवलेल्या परताव्याचा देखील विचार व्यापारिक व्यवहार न्याय निर्धारण करताना केला जाईल. असा परताव्याचा दावा केलेली विवरणे किंवा लेखापरीक्षण अहवाल नमुना 704 दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत दाखल केलेले असावे. या प्रस्तावामुळे ज्या व्यापाऱ्यांचा विवरणातील किंवा लेखापरीक्षण अहवाल नमुना 704 मध्ये दर्शवलेल्या परताव्याचा दावा निर्धारण अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या कर दायित्वापेक्षा अधिक आहे त्यांना कर दायित्वाचे समायोजन करून उर्वरित परताव्याची रक्कम दिली जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांच्या विवरणातील किंवा लेखापरीक्षण अहवाल नमुना 704 मधील परतावा निर्धारणा अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या कर दायित्वापेक्षा कमी आहे त्यांच्याकडून अशा परताव्याच्या रकमेचे समायोजन करून केवळ निव्वळ देय कराची मागणी केली जाऊ शकते. उक्त परतावा विहित करण्यात येईल अशा अटी शर्ती सुरक्षिततेच्या अधीन राहून देण्यात येईल. 1 एप्रिल 2005 पासून सदर बदल करण्याचे मी प्रस्तावित करतो जेणेकरून सुधारित तरतूद निर्धारण आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या प्रलंबित अपीलास देखील लागू होऊ शकेल. ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ₹1 कोटीपेक्षा अधिक आहे अशा व्यापाऱ्यांना त्यांची हिशोबाची पुस्तके लेखापालाकडून तपासून घेऊन विभागाकडे नमुना 704 नमुन्यात लेखापरीक्षण अहवाल दाखल करणे अनिवार्य असते. या सभागृहातील सन्माननीय सभासदांना माहीत आहेच की दिनांक 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी झाल्यापासून फक्त 6 वस्तूवरच मूल्यवर्धित कराची आकारणी होते. त्यातील काही वस्तूवर फक्त प्रथम टप्प्यातील कर आकारणी होत असल्याने अनेक व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल जरी ₹1 कोटीपेक्षा अधिक असली तरी त्यांचे करदायित्व अत्यल्प असते किंवा निरंक देखील असते. या बाबींचा विचार करता मी असे प्रस्तावित करीत आहे की ज्या व्यापाऱ्यांची 1 वर्षातील उलाढाल ₹1 कोटीपेक्षा अधिक आहे परंतु त्या वर्षातील करदायित्व ₹25,000पेक्षा अधिक नाही त्यांना लेखापालाकडून असे लेखापरीक्षण करून नमुना 704 दाखल करणे आवश्यक असणार नाही. सदर सुधारणा वर्ष 2019-20 पासून अंमलात येईल. या प्रस्तावामुळे बहुतांश व्यापाऱ्यांचा अनुपालन खर्च वाचेल अशी मला खात्री आहे. या प्रस्तावांना सन्माननीय सभासदांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे. अध्यक्ष महाराज, या 707 स्क्वेअर मीटरच्या सभागृहातून मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की या शासनाने जनतेची सेवा करण्यासाठी 5 वर्षाचा प्रत्येक अर्थसंकल्प जनतेला सादर केला, लोकार्पित केला. मी जनतेला या सभागृहातून आश्वस्त करतो की ही सेवा अशीच जनतेला ईश्वराचा अंश समजून सुरू राहील असा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला या सभागृहातून देतो. धन्यवाद.